जय शिवराय मित्रांनो. आता बरेच कमेंट असे येतात, डेली ब्लॉग अपलोड करत जा, तुझे रोजचे ब्लॉग येत नाहीये. सध्या आमचे ब्लॉग लिमिटेड एडिशन झाले, कारण रोज काय बनवायचं हे ठरवता दिवस कधी मावळतो हे कळतच नाही. आता महाडला आल्यावर पहिलं तर आपण जातो स्टँडला, पण आपलं जरा छोटंसं काम होतं कुंभारहळ्ळी. छबिनासाठी आपलं महाडचं वीरेश्वर मंदिर मस्त सजवलंय. कुंभारहळ्ळी मधून छबिनाचा पूर्ण सेटअप दिसतोय. तिथून मग जातो तो स्टँडला. मग स्टँडला बऱ्याच मागे आपली रिक्षा होती, पण काय नाही, छबिना आहे. आता लगेच नंबर येतो. हे असं रिकामं बसून पॅसेंजरची वाट बघणं म्हणजे मोठी तपस्या आहे. भेटलं बाबा भाडं एकदाच. तसा हा भाडा सोडून स्टँडलाच जात होतो, पण आधी सीएनजी भरून घेऊया. सीएनजी भरल्यावर कोणता पण भाडं भेटून दे, टेन्शनच नाही. अभि चलो स्टँड पर. हे आपले चाहते होते. कितीही गरमी, रिक्षामध्ये बसलोय की ओव्हन मध्ये तेच काय समजत नाही. ये तो सुरुवात आहे, तसं पुढे अजून गरमी वाढत जाणार आहे. नंतर मग भाडा घेऊन जातो तो राजीवलीला. या बसच्या पुढे रिक्षा आहे, तिला काय आम्हाला पुढे जाऊन द्यायचं नाही वाटतंय, पण पुढे बाकीच्या गाड्या कशा पण चालून देत. आपण आपली रिक्षा जपून चालवायची. हा असा रस्ता असल्यावर गाडी चालवायला पण मजा येते. थोड्या वेळाने राजीवली गावात येऊन तिथे भाडा सोडला. तसं या राजीवली गावात मी पहिल्यांदाच आलो होतो. तुम्हाला जर हे गाव माहित असेल तर कमेंट करून सांगा. मग भाडा सोडून परत महाडला जात होतो. महाडल्याहून इथे हायवेला भाडा सोडायला आलो होतो. नंतर मग शिरगावला भाडा घेऊन आलो होतो. आपल्या महाडच्या छबिनाचा बाजार बसायला आता हळूहळू सुरुवात पण झाली आहे. येताय ना मग 18 तारखेला श्री वीरेश्वर महाराज छबिना उत्सव साजरा करायला.